अपेक्षित होतं, मात्र आता निवडणूक आयोगानं हा निकाल लांबवला आहे. कसं पाहताय? नाही, निकाल लांबवण्याची आवश्यकता नव्हती. आता नगरपालिकेचा या नगरपालिका नगरपालिका फरक पडत नसतो, तो तेवढ्यापुरता शहरापुरता असतो. आणि त्याच्यामुळे आता 20 दिवस जी प्रशासकीय कामं आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून केली जाणारी किंवा इतर ही मागे पडणार आहेत. त्याच्यामुळे निवडणूक आयोग का संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेठीस धरतं मला हे कळत नाही. करता हा निवडणूक आयोगाकरता या सरकारने काहीतरी कायदे केले पाहिजे, याला वट्टीवर आणलं पाहिजे की हा मनाचे कायदे सगळे आणतो. मतदार यातले बोगस नावं काढत नाही, खोटी नावं काढत नाही, मिळेल नावं काढत नाही, जे तरुण झाले त्यांचे नाव टाकू देत नाही. असे कोणते निवडणूक आयोगाचे कायदे? याला काय टीएन सेशन समजला नाही का? त्याच्यामुळे सरकारने जरा हे कायदे केले पाहिजे. याचा काही फरक पडत नाही. यांनी हे काय निकाल मतमोजणी करून घ्यायला पाहिजे होती, नाहीतर कमीत कमी आता काय त्याला आचारसंहिता शिथिल करून टाका. सगळं संपलेलं आहे. मी महाराष्ट्रात 3-4 नगरपालिकांसाठी तुम्ही 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीचं सगळं थांबवत आहे, काय बरोबर नाही. पण भाऊ, या निवडणुकीमध्ये जे मतदानाचा जो घोळ झाला तो जिल्हा परिषदेने येणारा तुमच्या समितीच्या निवडणुकीमध्ये कुठेच घोळ झालेला नाहीये. हे घोळ फार निवडणूक आयोगाचा घोळ आहे. त्यांनी किमान जिल्हा परिषद पर्यंत तरी हे क्लिअर केलं पाहिजे. काय झालं, मोठ्या प्रमाणामध्ये शहरात ग्रामीण भागातले लोक शहरात राहायला आले आणि ते निवडणुका लढतात. मग प्रत्येकाने आपापल्या गावातली 200, 300, 400 नावं टाकली. मग शहरात काम करून आमचा उपयोग काय? ऐन वेळेस जर बाहेरचा मतदार येऊन जर लोकांना जिंकवत असेल तर आम्ही इथं काम करून आमचा उपयोग काय? इथल्या लोकांच्या प्रश्न आमचा फायदा काय? ती जयश्री शेळकी जी टवटव करते, तिचे 1,500 नाव बुलढाणा शहरात आहे. तिच्या पीएचं नाव बोगस बुलढाण्यामध्ये. ते काय बोलतील उभाटावाले प्रवक्ता? 1,500 नाव तिचे स्वतःचे टाकेल तिने. तिच्या पीएनी बंधन केलं खेड्यात असून. काल ज्या पद्धतीनं आरोप झाले, कसं उत्तर देणार तुम्ही? बघा, काल बुलढाण्यामध्ये जे दाखवलं गेलं आणि आमच्या बुलढाण्याला बदनाम करायचा प्रयत्न का झाला. मला एक सांगा की आता बुलढाणा शहरामध्ये अनेक मतदारांचे नावं हे त्या प्रभागामध्ये होते आणि तिथे गेले की सांगायचे की तुमचं दुसऱ्या प्रभागात नाव आहे, तिकडे गेले की तिसरं ठिकाण नाव आहे. मी पण माझी पत्नी आम्ही गेलो पहिल्या बुथमध्ये, मग आम्हाला कळलं की तुमचं दुसऱ्या बुथमध्ये नाव आहे. हा सगळा जो निवडणूक मतदार यादीमध्ये घोळ होता, याच्यामुळे काल जो मुलगा तिथे आला होता तो त्याचं नाव दुसरीकडे होतं, पण त्याला कोणी सांगितलं तो या मतदार यादीमध्ये नाव आहे. तो काळ काढून तिथे काही करायच्या आतच त्याला इतकं मारलं. त्या मुलाला जर आतमध्ये गेल्यानंतर त्याला बोगस मतदान करताना पकडलं असतं की हे तुझं आधार कार्ड हे बोगस आहे किंवा तुझं इथं नाव नाहीये, तर ती गोष्ट वेगळी होती. आणि इतरांना त्याला मारायचा काय अधिकार आहे? आता त्या ठिकाणी त्याला इतकं मारत होते आणि तेवढ्यामध्ये माझा मुलगा गेला. तो बिचारा घाबरून त्याला चिपकलं की मला वाचवा म्हणून. आणि आणखी त्याला कोणी मार पडले म्हणून त्याने म्हटलं तू इथून जा. काय चुकलं त्याचं? कोणाला मार खाताना काय कोणाच्या मदत पडून सोडू नये, वाचवू नये, याचा अर्थ काय? तो आमचा मुलगा दोषी त्याच्यामध्ये? यांना त्याला मारायचा अधिकार काय आहे? त्याला आतमध्ये जर तो बोगस असता, अधिकाऱ्यांना सांगायचं असतं हे तुझं ओळखपत्र बोगस आहे, तुझं नाव वेगळं, चेहरा वेगळा आहे, आणि त्यांनी पुलिसात ताब्यात द्यायचं असतं, असं असतं. पण एवढा बोंबाटा त्या ठिकाणी केला गेला. आणि दिवसभर एसपी डीवायएसपी, बाहेरच्या तालुक्यातले पोलीस, अरे हे आमचं बुलढाण्याचं सुशिक्षित शहर आहे. सगळे आमचा सुशिक्षित मार्ग मतदार घाबरत होता की एवढा पोलिसांचा तापा कशाला? निवडणुकीमध्ये छोटी मोठी नोकझोक होत असते. हे काही बिहार थोडी आहे का? आम्ही काय पहिली निवडणूक थोडी जिंकतो की याच्या आधी कधी असं घडलंय म्हणून. पण माया बीजेपीचा जो उमेदवार होता, उपरा उमेदवार, यांनी इतका त्या सीएम ऑफिसला फोन करून त्रास दिला की आमचं बुलढाण्यात बिहार चालू आहे, अमुक चालू आहे. त्याला माहिती आहे त्याचं डिपॉझिट जाणार आहे म्हणून. आणि म्हणून त्याचा तळफाट चालू होता आणि सीएम ऑफिस त्याला बळी पडत होतं आणि सारखं पोलिसांना पळवायचं. पण ह्या जी दहशत बुलढाण्यामध्ये पोलिसांची लोकांनी पाहिली, बुलढाणेकरांनी पाहिली, हे बुलढाणेकरांना काही पटलेलं नाहीये, आम्हालाही पटलेलं नाही. मी एसपीला बोललो हे काही तुमचं बरोबर नाही म्हणून. अशा पद्धतीनं दहशत पोलिसांची निर्माण करणं आणि सगळीकडे व्यवस्थित चाललं होतं. जर समजा काही बोगस चाललं तर तिथे एजंट होते पकडणारे, सगळ्या पक्षाचे अधिकारी होते. ही पद्धत नाहीये. ते जे मतदान बुलढाण्यामध्ये कमी झाल्याचं दिसतं ते झालेल्या मतदानाच्या 75% आहे. आम्ही नरडा ताणून जाणून सांगतो की अरे हे जे लोक नाहीच आहे त्या यादीमध्ये येतात ते का आकाशातून खाली येतील मतदान करायला? ते काढा ना तुम्ही, तेव्हा तुमचा टक्का वाढेल ना. तुम्ही 100% मतदार यादीत नावं दाखवता आणि त्यातले 30% नाव हे लोक जिवंतच नाहीये का, कधी गाव सोडून गेले, ते कसे येतील मतदान करायला? निकालावर याचा काय परिणाम? निकाला काय, मतदान यादीमध्ये मतदार जास्त दाखवणं आणि मतदान कमी होणं, याला जिम्मेदार हा निवडणूक आयोग यांनी काढलं पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं निवडणुका पारदर्शकपणे होती. जास्तीत जास्त मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येईल.
तुम्ही मतदारसंघात 5,000 मतं आहे म्हणतात आणि त्यातले 1,500-2,000 मतं गायब आहेत, मेलेले आहेत. याला काय अर्थ आहे? कसं करता 5,000 प्रभाग पाडला तुम्ही? मग आता त्या शिंदेला 1.5 फुट्याला बुलढाणा शहरात सगळ्याच मतदारसंघात मध्ये त्याचं डिपॉझिट जायची परिस्थिती आहे. किती वार्डाची निवडणूक रद्द करणार आहे तो? किती वार्डाची करणार आहे? अरे तुला तुझ्या पक्षाच्या लोकांनी लाथ हाडला. तुझ्या पक्षाच्या लोकांनी परंपरागत भारतीय जनता पक्षात प्रेम करणाऱ्या मतदारांनी तुला लाथ हाडला. इतरांचा काय विषय आहे? आणि माझा जो प्रभाग 6 आहे, मी गेल्या 40 वर्षात आमच्या त्या जागा कधीच पडल्या नाही. एकतर्फी निवडणुका झाली, इतकं आमचं काम आहे. आणि तुम्ही आमच्या समोर चिल्लर फोत्र देऊ राहिले, ते काय जिंकणार आहे का? 100-200 जाणार आहेत का ते? हजाराच्या फरकाने आम्ही आज जागा जिंकतो, तिकडे जिंकू शकत नाही. अरे तू आमदार, माझी आमदार 15 वर्ष, तुझ्या वार्डात तुला उमेदवार मिळाले नाही. तुझ्या वार्डातल्या जागा माझ्या शिवसेनेवर मी जिंकून दाखवतो. तुला तिथं तुझ्या उमेदवाराचं डिपॉझिट माझ्या 3 नंबर झालं तुझे उमेदवार, ही तू अवकात आहे. विनाकारण कशाला